महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम रुजवावे लागत नाही। आभाळातून पाऊस पडल्यानंतर या काळ्या मातीतून रुजलेल्या बीजाला जितक्या सहजतेने अंकुर फुटतो आणि छोटंसं रोपटं उमलून येतं, अगदी त्याच सहजतेने शिवाजी महाराजांविषयीचा अभिमान मराठी मनात उमलून येतो। शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी जगण्याचा मंत्र आहे। हा मंत्र उच्चारल्यावर मराठी माणसांच्या अंगातील रक्त सडसडायला लागतं आणि अंगात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो। ही ताकद, हे सामर्थ्य, ही शक्ती, ही जादू शिवाजी महाराजांच्या नावातच आहे। एक व्यक्ती म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात केलेले पराक्रम, साहस आणि कार्य हे अतुलनीय आहे। शिवाजी महाराज देव नव्हते, परंतु सर्वजण त्यांना देवासमान मानतात, कारण एक माणूस आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होय। शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्या काळात सुद्धा जगभर लोकप्रिय आणि प्रेरणादायी होते। त्यांच्या विचारांचा प्रभाव स्वकीय आणि परकीयांमध्ये सर्वदूर पसरला होता। त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे प्रत्येक समकालीन संदर्भ आजही उपलब्ध आहेत। या संदर्भात मिर्झाराजे जयसिंग यांचा आग्रा येथील वार्ताहर परकलदास याने 19 मे 1666 रोजी लिहिलेले अस्सल पत्र उपलब्ध आहे। हे पत्र त्याने जयसिंग यांच्या जयपूर येथील दिवाण कल्याणदास यांना लिहिलेले आहे। परकलदास यांनी स्वतः शिवरायांना पाहिलेले होते। त्याने शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे आणि गुणांचे वर्णन या पत्रात केलेले आहे। तो ह्या पत्रात म्हणतो, शिवाजी हा शरीराने काटक आणि ठेंगणा, पण त्यांचा रंग विलक्षण गोरा आहे। त्यांचे राजतेज असे आहे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजा असला पाहिजे। त्यांची हिंमत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द मनुष्य असला पाहिजे असे वाटू लागते। रामचंद्रपंत अमात्य हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होते। ते शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये उपस्थित होते। त्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र ग्रंथास इतिहासामध्ये अत्यंत मोलाचे स्थान आहे। अमात्यांनी राज्याभिषेकासमयीचे वर्णन करताना अत्यंत मार्मिक भाषा वापरलेली आहे। सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणवले केवळ नूतन सृष्टीचा निर्माण केली। औरंगजेबाचा महाशत्रू स्वप्रताप सागरी निमग्न केला। दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते राज्य। शिवरायांच्या समकालीन आसामचे वीर योद्धा लचित बरफुकन आणि कुचबिहारच्या राज्यामध्ये जो पत्रव्यवहार झाला, त्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेतून जिवंत निष्ठून जाणारे शिवाजीराजे महानायक झाले असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत। त्याच महान प्रेरणेतून आसामच्या ओहम सैन्याला मोगलांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली। शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची आणि गुणांची झलक दाखविणारे तात्कालीन असे अनेक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात। 20व्या शतकात देखील अनेक महापुरुष महाराजांच्या विचारांनी प्रभावित आणि प्रेरित होऊन समाजाच्या कल्याणासाठी आपलं अवघं आयुष्य समर्पित करताना दिसतात। वर्षानुवर्षे चूल आणि मूल या रहाटगाडग्यात अडकलेल्या स्त्रियांना बाहेर काढून स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचा पाया रोवला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे शिवरायांना आपल्या गुरुस्थानी मानतात। ते आपल्या सहकाऱ्यांसोबत किल्ले रायगडावर गेले। ज्या राजांनी बलाढ्य मोगली सत्तेला नमवलं, अशा महान शिवाजी राजांची समाधी अनेक वर्षे झाडाझुडपात दुर्लक्षित आणि जीर्ण झालेली होती। ती समाधी ज्योतिराव फुलेंनी अथक प्रयत्नांनी शोधून काढली, ती स्वच्छ केली, त्यावर फुले वाहिली। जगातील पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी किल्ले रायगडावर साजरी केली। नंतर त्यांनी शिवरायांवर दीर्घ असा पोवाडा लिहिला। त्यात शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे म्हणजे कुडवाडी भूषण होते असा त्यांनी उल्लेख केलेला आहे। शिवरायांचे पुरोगामी आणि विज्ञानवादी विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी देखील शिवरायांना आपले आदर्श मानले होते। देशातील युवक हा शिवाजी राजांच्या ज्वलंत आणि जिवंत विचारांनी ब्रिटिशांच्या विरोधात पेटून उठला पाहिजे, म्हणून टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव केला। कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा असा नारा देऊन भारत मातेला ब्रिटिशांच्या गुलामीच्या अंधकारातून मुक्त करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस असतील, वा ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असं म्हणत अंदमानात देशासाठी काळ्या पाण्याची सजा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, मातृभूमीसाठी हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय असतील, वा क्रांतीवीर उमाजी नाईक, बिरसा मुंडा यांच्यासारख्या शेकडो महान क्रांतिकारकांना स्वातंत्र्य आंदोलनाचं बाळकडू शिवाजी महाराजांच्या विचारांपासून मिळाले। आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हणतात,
जगाच्या पाठीवर जर कोणाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते बळकट करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा गाढा अभ्यास करा. ते रवींद्रनाथ टागोर म्हणतात, गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारताची खरी ओळख आहे. सर्वात मोठी आणि सर्वोत्तम राज्यघटना लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटना पूर्ण झाल्यानंतर एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, एवढं मोठं आणि इतकं प्रचंड काम तुम्ही इतक्या कमी वेळात कसं काय पूर्ण केलं? यावर बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर असं होतं की माझ्यासाठी हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच सोपे करून ठेवले होते. मला भारतीय राज्यघटना लिहिताना शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या 15व्या कलमात लाल किल्ल्याचा फोटो आणि त्याच्या शेजारी शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. जगातील पहिल्या लोकशाही राज्याचे उद्गाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारतीय लोकशाही चालावी असे स्पष्ट संकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे असे विचार परखडपणाने मांडणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही तर रशियाच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले. भारतीय सेनेत वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत. उदाहरणार्थ राजपुताना रायफल रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री अशा विविध प्रकारच्या रेजिमेंट आहेत. या सगळ्या रेजिमेंटचे घोषवाक्य वेगवेगळे आहेत. गोरखा रेजिमेंट जय महाकाली आयो गोरखाली. पंजाब रेजिमेंटची रणगर्जना जो बोले सो निहाल सत श्री अकाल. बिहार रेजिमेंटची रणगर्जना आहे बोल बजरंग बली की जय. राजपुताना रायफलची रणगर्जना आहे बोल एकलिंग की जय, राजा रामचंद्र की जय. अशा कुठल्या तरी देवी देवता यांच्या नावावर आधारलेल्या या सगळ्या रणगर्जना आहेत. फक्त आणि फक्त मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव रेजिमेंट अशी आहे की जिची रणगर्जना एका माणसाच्या नावावर आहे. जी रणगर्जना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमच्यासाठी देवापेक्षाही मोठं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की शिवाजी महाराज इतके महान आहेत की त्यांच्या पुढे 33 कोटी देवांची फलटण सुद्धा बाद होते. मराठी माणूस नाही तर भारतीय माणूस सुद्धा शिवरायांना खूप मानतो. हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगामध्ये आहे. संपूर्ण मानव जातीवर शिवरायांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचंड प्रभाव आहे. 20व्या शतकात चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट क्रांतीचा प्रणेता माओ त्से तुंग म्हणतो, शिवाजी महाराज फादर ऑफ गोरिला वार. शिवाजी महाराज हे गनिमी युद्धतंत्रांचे जनक आहेत. असं म्हणून माओ त्से तुंग थांबत नाही. तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्ध पद्धतीचा मी अभ्यास केला आणि त्याचा वापर मी चीनमध्ये केला. त्याचा वापर मी सार्वजनिक जीवनात केला आणि मला माझ्या आयुष्यात यश मिळालं. इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन हा शिवाजी महाराजांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी फार मोठा नजराणा घेऊन प्रत्यक्ष रायगडावर उपस्थित होता. शिवाजी महाराजांनी त्यांची भेट देखील झाली. त्याने शिवरायांचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. चेहरा सुंदर, बाणीदार, गौरवर्ण, डोळे तीक्ष्ण, लांब नाक, बागदार व जराशी खाली आलेली दाढी कापून हनवटीच्या खाली टोकदार केलेली मिशी बारीक असून मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा, जागरूकता स्पष्ट दिसते. चर्चेच्या वेळी सावध पण धूर्त, कामगिरीच्या वेळी निर्भय, साहस हे त्यांच्यातील विशेष गुण वाखाणण्याजोगे होते. त्यांची सहनशक्ती, ऊर्जा व निर्णय क्षमता अप्रतिम म्हणावी लागेल. 17व्या शतकात युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचे आघाडीचे वृत्तपत्र होते. तेव्हा महाराज आग्र्यातून सही सलामत सुटले तेव्हा त्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी बातमी लिहिली होती त्यात महाराजांचा उल्लेख शिवाजी द किंग ऑफ इंडिया असाच केला होता. तसेच जर्मनी, जपान, अमेरिका, इंग्लंड, व्हिएतनाम यांसारख्या अनेक देशांमध्ये शिवरायांची युद्धनीती आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो. कितीतरी देशांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. पावणे 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जग जिंकण्याची ताकद होती आणि आज पावणे 400 वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचे विचार जग जिंकत आहे. शिवचरित्राची हीच ताकद अवघ्या जगाला कळली. आज उभं जग शिवरायांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड मानव जातीला समतेचा आणि समानतेचा संदेश दिला. आम्ही मात्र इतक्या कोत्या मनाचे आहोत की या अमर्याद व्यक्तिमत्वाला मर्यादित करून टाकलं
आम्ही शिवरायांना महाराष्ट्रापुरतं, मराठी भाषेपुरतं आणि मराठी जातींपुरतं मर्यादित आणि हिंदू धर्मापुरतं मर्यादित ठेवलं आहे. जाती धर्मामध्ये, राजकारणामध्ये बंदिस्त करून टाकलं आहे. परंतु महाराज केवळ राजकारणातील, धर्मकारणातील महाराज नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज एक दृढ आणि सकारात्मक विचार आहे. त्या विचारांची श्रीमंती प्रत्येक घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. केवळ शिवाजी महाराजांना देवत्व देऊन चालणार नाही, तर शिवाजी महाराजांचं कार्य जगापर्यंत पोहोचलं पाहिजे ही जाणीव आपण मनामध्ये ठेवून शिवाजी महाराजांचं कार्य समोर नेलं पाहिजे.